ITI प्रवेश प्रक्रियेला 21 मे 2026 पासून सुरुवात झालेली आहे आणि या ITI प्रवेश प्रक्रियेची शेवटची जी तारीख आहे ते 21 जून 2026 आहे, जे आपला रजिस्ट्रेशन करण्याची. आता मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश अर्जही भरलेला आहे. अर्ज भरल्याच्या नंतर जवळच्या संस्थेमध्ये जाऊन आपला अर्ज कन्फर्मेशनही केलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी ट्रेडची चॉईसही केलेली आहे. मग आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की पहिली मेरिट यादी कधी लागणार आहे, तर याची काय एक्झॅक्ट डेट आहे का? अशा पद्धतीचे प्रश्न मला मॅक्झिमम प्रमाणामध्ये विचारले जातात. तर जाणून घेऊया याच प्रश्नाबद्दल संपूर्ण माहिती या आजच्या डिटेल व्हिडिओमध्ये. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण मी अशाच प्रकारचे लेटेस्ट अपडेट आपल्या ITI संदर्भात घेऊन येत असतो. चला तर मग आजच्या डिटेल व्हिडिओला आपण सुरुवात करूया. ITI ची प्रवेश प्रक्रिया जी आहे ती चालते एका टाइम टेबलनुसार, म्हणजे एका वेळापत्रकानुसार. तर या वेळापत्रकानुसारच ऑनलाईन अर्ज करायची जी सुरुवात होती ती 21 मे 2026 पासून सुरुवात झाली आणि शेवटची तारीख आहे 21 जून 2026. आपला ऍप्लिकेशन फॉर्म कन्फर्मेशन करण्याची शेवटची डेट आहे 22 जून 2026 आणि आपल्या पहिल्या प्रवेश फेरीसाठी अर्ज सादर करण्याची डेट आहे 1 जून 2026 पासून हे चालू झालेले आहे आणि शेवटची तारीख आहे 23 जून 2026. त्यानंतर जी पहिली प्राथमिक गुणवत्ता यादी लागणार आहे ती आहे 25 जून 2026. पहिली प्राथमिक यादी लागल्याच्या नंतर त्यामध्ये जर तुमच्या काही हरकती नोंदवायच्या असेल तर त्याची तारीख आहे 26 जून 2026 आणि शेवटची तारीख आहे 27 जून 2026. त्यानंतर अंतिम जी गुणवत्ता यादी लागणार आहे, म्हणजे फायनल गुणवत्ता यादी जी लागणार आहे, तर त्याची तारीख आहे 28 जून 2026 सायंकाळी 5 वाजता. आता हा टाइम टेबल सर्वांनी पाहिलेलाच आहे आणि याच्यावर आपण डिटेल व्हिडिओही मागे पब्लिश केलेलाच होता. आता जी फायनल तारीख आहे, जी अंतिम गुणवत्ता यादी लागायची ती आहे 28 जून 2026. आता 28 जून 2026च्या नंतर जी प्रक्रिया चालते ते आपल्या राऊंड लागण्यासाठी तुम्हाला पहिल्या प्रवेश फेरीसाठी जर तुम्हाला पार्टिसिपेट करायचं असेल तर त्यासाठी तुमचा ऑप्शन फॉर्म भरणं गरजेचं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आपला ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्मेशन केलेला आहे अशाच विद्यार्थ्यांना पहिल्या फर्स्ट राऊंडसाठी ऑप्शन चॉईस करता येणार आहेत. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म आपले चॉईस केलेले तर ते पहिल्या मेरिट यादीसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. आता प्रश्न येतो की पहिली मेरिट यादी कधी लागणार आहे, तर पहिली मेरिट यादी मित्रांनो जवळपास 1 जुलै 2026च्या नंतरही लागू शकतं, कारण की याचा डिटेल टाइम टेबल अजूनही आलेला नाही. कारण की मॅक्झिमम विद्यार्थी कमेंट करत होते की पहिली मेरिट यादी कधी लागणार आहे, तर पहिल्या मेरिटसाठी तुम्हाला जो 1 जुलै 2026 आहे तर येऊ शकतो. कारण की ही ITI ची प्रवेश प्रक्रिया एका टाइम टेबलनुसार चालत असल्यामुळं प्रत्येक गोष्टीसाठी वेळ देण्यात येतो. इथं तुमचे प्राथमिक गुणवत्ता यादी लागेल, त्यानंतर फायनल मेरिट यादी लागेल. मेरिट यादी लागल्याच्या नंतरच तुम्हाला इथं पहिल्या मेरिट यादीसाठी तुम्हाला अलॉटमेंट लेटर हे जाहीर करण्यात येतं. ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागेल अशा विद्यार्थ्यांना अलॉटमेंट लेटरसाठी त्यांच्या लॉगिनमध्ये लॉग इन करून प्रिंटआउटही जनरेट करून घेता येतं आणि विद्यार्थ्यांचा नंबर हा पहिल्या मेरिट यादीमध्ये लागेल तर त्यांना SMS ही पाठवण्याची जी तारीख आहे ते 1 जुलै 2026च्या नंतर लागू शकतं, कारण की याचा डिटेल टाइम टेबल अजूनही आलेला नाही. आता डिटेल टाइम टेबल कधी येईल याची ही संपूर्ण माहिती या पोर्टलवर देण्यात आलेली आहे. या ॲडमिशन टाइम टेबलचा जर आपण विचार केला तर यामध्ये एक लाईन देण्यात आलेली आहे. प्रथम प्रवेश फेरीसाठी पुढील प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक प्रवेश संकेतस्थळावर दिनांक 25 जून 2026 रोजी घोषित करण्यात येईल. म्हणजेच काय, 25 जून 2026 नंतर जे पहिला मेरिट यादी लागतील, दुसऱ्या मेरिटचा, तिसऱ्या आणि चौथ्या राऊंडचा संपूर्ण हा डिटेल टाइम टेबल या पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहे. आता त्याचा डिटेल टाइम टेबल जो आहे तुम्ही या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येणारच आहे. त्यासाठी तुम्हाला चॅनलला आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करावं लागेल, म्हणजे ज्यावेळेसही मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल त्यावेळेस तुम्हाला तो बेल नोटिफिकेशनच्या माध्यमातून लवकरात लवकर मिळू शकणार आहे. तर आता जी पहिली मेरिट यादी लागणार आहे ते 1 जुलै 2026च्या नंतर लागणार आहे. पहिला राऊंड हा संपूर्ण 8 दिवस चालत असतो, म्हणजे 8 दिवस तुम्हाला इथं प्रवेशासाठी देण्यात येतो. 4 राऊंड चालतात, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. आठवड्याला एक जरी राऊंड आपण इथं पकडला तर संपूर्ण जुलै महिना ही प्रवेश प्रक्रिया चालणार आहे, म्हणजे तुमचा प्रवेश इथं देण्यात येणार आहे. आणि जे कॉलेज चालू होण्याची अंदाजित जे तारीख आहे तर 1 ऑगस्ट 2026 पासून हा आपला रेग्युलर कॉलेज
मध्येच तुमचं चालू होऊ शकतं. जवळपास 1 महिन्याचा कालावधी इथं पहिला राऊंड, दुसरा, तिसरा आणि चौथा राऊंड घेण्यासाठी इथं लागत असतो. म्हणजे 8 दिवस तुम्हाला इथं देण्यात येतात. या 8 दिवसामध्ये ज्याही राऊंडमध्ये तुमचा नंबर लागेल त्या राऊंडमध्ये तुम्हाला त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला प्रवेश घेणं गरजेचं आहे. आता प्रवेश घेण्यासाठीची जे डॉक्युमेंटची यादी आहे तर याचा डिटेल व्हिडिओ आपण ऑलरेडी पब्लिश केलेलाही आहे. ज्यावेळेस याचे राऊंड स्टार्ट होतील त्यामध्ये तुम्हाला अलॉटमेंट लेटर कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आणि काय काळजी घ्यायची याचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन येणारच आहोत. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं जे पहिली मेरिट यादी लागणार आहे त्याचा अंदाजित तारीख जर आपण पाहिलं तर 1 जुलै 2026च्या आसपास ही पहिली मेरिट यादी लागू शकतं. आणि या पोर्टलवर जर वेळापत्रका जर आपण विचार केला तर 25 जून 2026च्या नंतर हा डिटेल टाइम टेबल येणारच आहे. त्यामध्ये स्पष्ट होणार आहे की पहिली मेरिट यादी एक्झॅक्ट कोणत्या तारखेला लागेल, दुसरी मेरिट यादी कधी लागेल, तिसरी कधी लागेल आणि चौथी कधी लागेल. त्यानंतर स्पॉट राऊंड हा कधी लागू शकतो याचा संपूर्ण जो डिटेल टाइम टेबल आहे तो 25 जून 2026च्या नंतर आपल्याला इथं पाहाव्यास मिळेल. तर मित्रांनो, या ॲडमिशन प्रवेश प्रक्रियेमध्ये तुम्हाला या व्यतिरिक्त कुठली माहिती हवी असल्यास मला कमेंटद्वारे कळू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या अपडेटेड आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार.